सखी सावली काव्यांजली। काव्या काव्या, अगं किती उशीर? जॉब करायला दुसऱ्या राज्यात गेली होतीस की काय? विश्वजीत, आई, तू क्राफ्ट साठी मदत करणार होतीस ना मला? सॉरी। हो बेटा, हो सॉरी सॉरी, खरंच सॉरी, मला यायला उशीर झाला। पण तू काळजी करू नकोस, रात्रीपासून सगळं प्रोजेक्ट आपण व्यवस्थित पूर्ण करू। हा निमिष बाळा, हे बघ, आता सगळं एकटं करायची सवय करून घ्यावी लागेल। तुझी आई आता मोठी ऑफिसर झाली आहे, तिला ऑफिस शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये। काहीतरीच काय? असं काही नाहीये, मी लवकर निघाले होते ऑफिस मधून, पण उशीर झाला मला यायला। निमिष, तू आज जा, आई येईलच। जा बाळा, मी आले। त्याला आत पाठवून काय होणार आहे? उशीर झाला तो झालाच ना। हा नाही, मला तर एक कळत नाहीये, आत्ताच जर ही परिस्थिती आहे तर पुढे जाऊन तर बघायलाच नको। काव्या, तुला उशीर झाला। अगं, मुलं आम्ही सगळे किती वाट बघत होतो। सवय करून घ्या बाबा, वाट बघण्याची सवय आता आपल्या तिघांना करून घ्यावी लागेल, सगळ्यांना करून घ्यावी लागेल। नाही, कसं आहे, सकाळी मला थंडगार कॉफी मिळाली, मला तर असं वाटतं जेवणाचं तसंच होणार आहे। म्हणजे सकाळचं जेवण संध्याकाळी जेवायचं, उरलेलं सुरलेलं, नाहीतर उपाशी पोटीच झोपायचं असं। विश्वजीत, काव्या, अगं एवढा उशीर का झाला तुला? आई, पहिलाच दिवस होता, मला काम सगळं समजून घ्यायला, ते पूर्ण करायला जरा वेळ लागला। पहिलीच वेळ आहे माझी ना, म्हणून। त्यानंतर दुसरं काही महत्वाचं काम असेल, बाहेर जायचं असेल, कोणासोबत कॉफी प्यायची असेल, हो ना? काय बोलताय तुम्ही? विश्वजीत, अरे ती ऑफिस सुटल्यावर कुठेतरी जायला तुझ्या ऑफिसच्या मुलींसारखी नाहीये। मग तिला उशीर का झाला? कामात होते मी। आई, मी खरंच कामात होते। तरीही एवढा उशीर? नोकरी करतेस, घरासाठी धावपळ करतेस, मान्य आहे मला, सगळं कळतंय मला, पण संसार आणि मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। नोकरी करत असलीस तरी घराची काळजी ही घ्यावीच लागेल। हो, मी खूप प्रयत्न केला आई लवकर निघण्याचा, पण उशीर झाला। निघाले आणि ट्रॅफिक पण लागलं। आय एम सॉरी, खरंच सॉरी। ठीक आहे, आई मेली, तुला सॉरी म्हणावंच लागलं। सून, मुलगी, बायको म्हणून स्वतःला परफेक्शनिस्ट समजतेस ना तू काव्या? तू प्रत्येक बाबतीत कशी इम्परफेक्ट आहेस हे आता तुला दाखवूनच देतो मी। मी ठेवते मावशी। अगं नको, कशाला? नाही म्हणजे ही कामं नको करू तू, ही सगळी कामं करायला मी आहे। तू एक काम कर,
तुझ्या माहेरहून ज्या पाहुण्यांना घेऊन आलीयस की नाही त्यांचा आदरातिथ्य कर, त्यांना काय हवं नको ते बघ. त्या दोघींना इथे कम्फर्टेबल वाटतंय ना ते बघ. मावशी, एक विचारायचं होतं. तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या मैत्रिणी येणार आहेत म्हणून. नेमका आपला मिक्सर बंद पडलाय. उद्यासाठी लागेलच ना, म्हणून तो नवीन आणायचा का हेच विचारायला आले होते. अगं एवढी छोटीशी गोष्ट आहे, त्यात मला काय विचारायचंय. नाहीतरी आपल्या घरातले मोठे निर्णय सगळे तूच घेतेस ना हल्ली. म्हणजे बघ ना, आता तुझी काकू, तुझी बहीण परस्पर तू इथे घरी घेऊन आलीस. मला विचारणं तर लांबच, सांगण्याचेही कष्ट घेते नाहीस तू, हो ना? मावशी, मला वाटलं प्रीतम तुम्हाला प्रीतम आणि तू दोघेच राहता ना या घरामध्ये. आम्ही काय असून नसल्यासारखेच आहोत, हो की नाही? असं नाहीये मावशी. बरं, तुम्हाला त्यांचा प्रॉब्लेम होत असेल तर मी त्यांची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे करते. नको ग बाई, म्हणजे मला प्रॉब्लेम होतोय असं सांगून तू त्यांना घरातून हकलून देणार? म्हणजे लोकांचा काय समज होणार ते लोकांचा जाऊ दे, प्रीतमचा काय समज होणार? आपली आई, तिला काही माणुसकीच नाहीये. एक मिनिट, म्हणजे प्रीतमला असं वाटावं म्हणूनच तू हे सगळं करतेयस का? नाही मावशी, खरंच तसं काही नाहीये. नाही ना? ठीक आहे, मग आता तुम्ही तिघी मिळूनच निर्णय घ्या काय घ्यायचाय तो. आणि हो, ते मिक्सरचं काय करायचंय ते ही प्रीतमलाच विचार. कसं आहे, उद्याच्या पार्टीसाठी घरासाठी नाही, पण त्या दोघींना काही लागलं तर मिक्सरची गरज भासेल ना. ठीक आहे, ठरवा, करा काय करायचंय ते. आणि हो, त्या दोघींचं सगळं करून झालं असेल तर माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन ये. आणते. तुला उशीर होणार होता तर तसं कळवायला हवं होतंस तू आधी. अगं तुला किती फोन केले, तुझा फोनच लागला नाही. आमचा किंवा मुलांचा कोणाचाच विचार नाही केलास? नाहीये, तसं नाही. मी फोन करणारच होते, पण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती. हेच मला तुझं आवडत नाही. अगं फोन चार्ज आहे की नाही याकडे तुझं लक्षच नसतं. आणि ऑफिसमध्येच होतीस तर फोन चार्ज का नाही केलास? आई, मी चार्जर न्यायला विसरले होते. आज खूप धावपळ झाली माझी. पूर्ण दिवस असं बाहेर कामासाठी राहायची सवय नाही आहे. पहिलीच वेळ आहे माझी. पहिलीच वेळ आहे तिची. हेच तर मी सांगत होतो सकाळी. पहिली वेळ आहे तिची, सवय नाही तिला. पण तू काळजी करू नकोस, कळेल हळूहळू, तुला सगळं कळेल. काव्या, उशीर होणार होता तर घरी कळवायला हवं होतंस तू. नोकरी करतेस हे मान्य आहे, पण घराकडेही लक्ष द्यायला हवं, हे विसरू नकोस. नोकरीचं निमित्त रोज मिळणार, रोज उशीर होणार, तेव्हा काय करणार? विश्वजित, काव्या, उद्यापासून काळजी घे. सगळ्या गोष्टी आठवणीने घेऊन जा. मीनाक्षी, अगं पहिला दिवस होता, झाली असेल तिची धावपळ. आणि विश्वजितलाही कधी कधी यायला उशीर व्हायचाच ना. हो, पण त्याच्यामुळे कुठलीही कामं खोळंबून राहायची नाही. काव्या, तू काळजी घ्यायला हवी. काव्या, तू घर आणि नोकरी
त्या दोन्ही जबाबदाऱ्या तू व्यवस्थितपणे पार पाडू शकतेस अशी खात्री आहे मला. पुन्हा अशी चूक करू नकोस. होय, तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय ना. मी दोन्ही व्यवस्थित सांभाळ. पुन्हा अशी वेळ कधीच येऊ देणार. काळजी. काजू बदाम पिस्ता सगळं यात. हे घे. आई तू एवढं सगळं पिणार आहेस? का तुला हवंय? नाही. मग अगं फुकट तर आहे. आपल्या घरी कुठे असं प्यायला मिळत होतं. आणि रात्रीचं दूध प्यायला ना की अगदी थंडगार वाटतं बघ. काकू बघा ये ना. काकू तू सगळं दूध संपवलंस? जळलं मेलं म्हणजे आता तुझ्या घरात आम्ही काय खायचं काय पियायचं हे सगळं तू बाहेर काढणार? नाही काकू तसं नाहीये. मधुरा मावशीनं हळदीचं दूध हवं होतं म्हणून मी म्हटलं. तू प्यायच्या आधी निदान मला एकदा विचारायचं तरी. अगं अंजली मी तुझ्याशी बोलतेय. हा दूध ते दूध नासलं ना म्हणून मी ओतून टाकलं. अच्छा दूध नासलं. दुसऱ्यांच्या चुकांवर पांघरुणं घालणं बंद कर अंजली. का मला वाटलं होतं अनाथ आहेस गरीब घरची आहेस. नशिबानं एवढं सगळं मिळालंय तर ते नीट सांभाळावं ते नाही. अंजली सून म्हणून तुझी निवड करण्यात मी चूक केली असं वाटायला लागलंय मला. नाही तू सगळीकडे स्वतःची मनमानीच करतेयस ना. अगं एवढा पैसा आहे एवढं वैभव मिळालंय तुझ्या डोक्यात त्या सगळ्याची हवा गेलीये.
नाही मावशी, असं काही नाहीये. तसं नाहीये तर मग कसं आहे अंजली? हा असा करतात का संसार? नाही, तुला ना घरात लक्ष देण्यात इंटरेस्टच नाहीये. तुला फक्त बाहेर जायचंय, तुला दुकानात जायचंय, तुला स्टुडिओत जायचंय, स्टुडिओच्या उद्घाटनाच्या वेळेस मिरवायचंय. माहेरच्या लोकांचं बरं आदरातिथ्य करतेस ग, आणि इथल्या घरच्या लोकांचं काय? त्यांचं काहीच नाही वाटत तुला? तुझी अक्काई तुझा आदर्श आहे ना, तिची सावली म्हणवतेस तू स्वतःला. हेच शिकवलं तुझ्या अक्काईने तुला? अंजली, वेळीच सुधार स्वतःला, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्या. आई, प्राचू, जेवलीस तू बाळा? हो आजीने मला जेवण वाढलं. आई हे बघ ना. बघू. अरे वा, ती छान बनवलंयस बाळा. व्हेरी गुड. आई तू आता व्हेरी गुड का बोलतेस? हे कम्प्लीटच नाही झालं. अरे आई, मला ना स्पॅरो बनवायचं होतं, पण ते जमतच नाहीये मला. तू मला हेल्प कर ना प्लीज. अगं जमेल तुला. किती छान बनवतेस तू सगळं. हे बघ ना, हे बघ, हे पण किती छान बनवलंयस. थोडंसं लक्ष देऊन केलंस ना तर व्यवस्थित करता येईल तुला. हा काय आहे ना बाळा, मला ऑफिस मधून यायला उशीर झाला ना तर आपल्या आजीला घरातली सगळी कामं करावी लागली. थोडीशी कामं राहिली ती मी जाऊन आता करणार होते. तर तू प्रयत्न कर ना. नाहीच जमलं तर मग मी आहे. हा काय ग आई, तू आज घरी नव्हतीस आणि आता तुझी कामं राहिली आहेत. तू आता आमच्यासाठी कधीच वेळ काढणार नाहीस का? नाही, तसं काही नाहीये बाळा. मी फक्त ती का बरं ते जाऊ दे. काय करायचंय? नको आई, मी स्वतः करते. मला तुझ्या हेल्पची गरज नाही. प्राचू, प्राचू. अंजली, सून म्हणून तुझी निवड करण्यात मी चूक केली असं वाटायला लागलंय मला. अंजली, वेळीच सुधार स्वतःला, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्या. लाडू, अक्काई, आता तुझीच आठवण येत होती मला. काय करतेस? बरी आहेस ना लाडू? कशी आहेस? मी ठीक आहे अक्काई. तू सांग, तुझा ऑफिस आज पहिला दिवस होता ना, कसा गेला? ठीक होता. म्हणजे तू सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्यास ना मला, मग छानच जाणार. लाडू, आई आणि आशू तिथे राहायला आल्यात ना? बऱ्या वागतायत ना ग त्या? तुला काही त्रास देत नाहीयेत ना? लाडू, लाडू काय झालं? हे बघ, तू काळजी घे, सांभाळून राहा. त्यांचा काही भरोसा नाही ग. कधी काय वागतील, तुला त्रास देतील, काही सांगता येत नाही. अक्काई, तुला हे विचारायसाठी फोन केला होता की तू जेवलीस का? कुठं ग, ऑफिस मधून यायला उशीर झाला. घरातली सगळी कामं राहिली होती, तीच करत बसले होते, त्यामुळे जेवण झालं नाही अजून. तू जेवलीस का? तूही जेवली नाहीस ना लाडू? मग खोटं का बोललीस?
हो म्हणून मान कशाला हलवलीस तू? मी जेवण नंतर करेन. नंतर वगैरे काही नाही लाडू. तू तू एक काम कर, आता जेवण वाढून घे, आपण फोनवर गप्पा मारत मारत जेऊ. पुन्हा असं खोटं बोलायचं नाही हक्काशी.